नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. कधी कधी आपल्या आयुष्यात असा एक दिवस येतो जिथे आपल्याला वाटतं की काहीतरी चुकतंय. आपण स्वामींची माळ हातात घेतो, पण मन मात्र कुठेतरी लांब भटकत असतं. कधी कंटाळा येतो, तर कधी कामाच्या व्यापात सेवा करायची राहून जाते. मग मनात अपराधीपणाची भावना येते की माझ्याकडून काही चूक झाली का, म्हणून स्वामी माझ्याकडून सेवा करून घेत नाहीत का. जर तुमच्याही मनात असे प्रश्न येत असतील तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामी आपली आई आहेत आणि आई आपल्या मुलावर कधीच रागावत नाही. सेवा खंडित झाली म्हणजे स्वामींनी तुम्हाला सोडून दिलं असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही. बऱ्याचदा आपल्याला वाटतं माझं काहीतरी कर्म आडवं येतंय का, पण भक्तांनो, सेवा ही अखंड असते, ती कधीच संपत नाही. केवळ तुमच्या मनाची अवस्था बदलली आहे, स्वामींचे आशीर्वाद नाही. त्यामुळे मनातली भीती आणि तो गिल्ट सर्वात आधी काढून टाका. आजचं जग खूप वेगळं आहे. घर, नोकरी, मुलांचं शिक्षण या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना आपण इतके थकून जातो की देवासमोर 2 मिनिटं शांत बसायलाही त्राण उरत नाही. मानसिक ताण इतका असतो की सेवेत मन लागत नाही. अशा वेळी स्वतःला दोष देण्यापेक्षा फक्त 5 मिनिटं डोळे मिटून शांत बसा. स्वामींना सांगा, स्वामी, आज शरीर साथ देत नाहीये, खूप दमलो आहे, पण माझं लक्ष मात्र तुमच्या सेवात आहे. विश्वास ठेवा, तुमच्या तासाभराच्या पोथी वाचण्यापेक्षा तुमच्या मनातला हा एक प्रामाणिक शब्द स्वामींना लवकर पोहोचतो. एक कडू सत्य सांगू का, आपण तासनतास मोबाईलवर रील्स बघतो, सोशल मीडिया स्क्रोल करतो, पण जेव्हा श्री स्वामी समर्थ जप करायची वेळ येते तेव्हा आपल्याला वेळ मिळत नाही. मोबाईल वाईट नाहीये, पण तो आपला मौल्यवान वेळ वाया घालवत आहे. दिवसातला थोडा वेळ नामस्मरणासाठी द्या. मग बघा, तुमच्या मनाला मिळणारी शांतता ही कोणत्याही सोशल मीडियापेक्षा कितीतरी मोठी असेल. जर तुमची सेवा बऱ्याच काळापासून सुटली असेल तर उद्यापासून करेन असं म्हणू नका. आज, आत्ता फक्त एकदा श्री स्वामी समर्थ म्हणा, तोच तुमचा निश्चय असेल. डोळे मिटा, स्वतःला विचारा, मी स्वामींपासून का लांब गेलो आहे. उत्तर मिळालं की पुन्हा एकदा हात जोडून सुरुवात करा. लक्षात ठेवा, स्वामी मार्ग दाखवायला सदैव तयार आहेत, फक्त आपल्याला चालायची तयारी दाखवावी लागेल. स्वामी सेवा ही केवळ कामं करून घेण्यासाठी किंवा फळ मिळवण्यासाठी नसते, ती आपली जीवनशैली असावी. तुम्हाला जे हवंय ते मिळत नाहीये, काळजी करू नका. स्वामी तुम्हाला तेच देतात जे तुमच्यासाठी खरंच चांगलं आहे. काम झालं की देवघर विसरायचं, हे स्वामी भक्ताचे लक्षण नाही. सुख असो वा दुःख, स्वामींचा हात कधीच सोडू नका. जेव्हा तुम्ही खडतर काळातही स्वामी नामस्मरण करत राहता तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात. तर मित्रांनो, कंटाळा झटकून टाका, स्वामी आजही तुमच्या पाठीशी उभे आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आपल्या जवळच्या भक्तांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.